तयार होतात या ही फॅक्टरी सरकारने उद्ध्वस्त करावी या मागणीसाठी आज या ठाणे शहरात छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठाणे शहरात हे आंदोलन आपण घेतोय। आणि म्हणूनच समस्त धर्मप्रेमी नागरिकांना विनंती आहे या आंदोलनात एक हिंदू म्हणून सहभागी व्हा, येऊन एक या आंदोलनात आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा। राष्ट्राचा प्रश्न निर्माण होतो। श्री शिवाजी महाराज या छत्रपतींच्या घोषणेने आपण पुन्हा एकदा आंदोलनाची सुरुवात करूया। बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा। हर 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 हर। जय तू जय तू, जय तू जय तू, जय तू जय तू। वंदे की भारत माता की, भारत माता की। बंधुओं, आपल्या या आंदोलनामध्ये अनेक हेतू आतंकवाद का एक ही नाम पाकिस्तान, पाकिस्तान। आतंकवाद का एक ही नाम पाकिस्तान, पाकिस्तान। आतंकवाद का एक ही नाम पाकिस्तान, पाकिस्तान। मोदी जी घुस के मारो, देश तुम्हारे साथ। मोदी जी घुस के मारो, देश तुम्हारे साथ है। मोदी जी घुस के सके हम हिंदू हैं, हिंदू हैं, हम हिंदू हैं। गर्व से कहो हम हिंदू हैं, हिंदू हैं, हम हिंदू हैं। गर्व से कहो हम हिंदू हैं, हिंदू हैं, हिंदू। माता की, भारत माता की। वंदे वंदे हर हर हिंदू पर्यटकांवर जिहादी आक्रमण करणारा पाकिस्तानचा, पाकिस्तानचा हिंदू हिंदू वंदे वंदे। आतंकवाद का एक ही नाम पाकिस्तान, पाकिस्तान। एक टक्कर दे पाकिस्तान को तोड़ दो, एक टक्कर दे पाकिस्तान को तोड़ दो। गर्व से कहो गर्व से कहो हम हिंदू हैं, गर्व से कहो हम हिंदू हैं, गर्व से कहो हम हिंदू हैं। आतंकवाद का निश्चितपणे संपूर्ण देशामध्ये एक संताप आहे। काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या हिंदूंना त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घालून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। बांधवांनो, आणि या हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत केंद्र सरकारकडे की स्थानिक मदतीशिवाय दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केलेला नाही आणि त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने काश्मीरमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवून जे काही आतंकवाद्यांचे स्लीपर सेल्स आहेत, त्यांना सहाय्य करणाऱ्या व्यक्ती आहेत, यांच्यावर कठोर कारवाई करावी। त्याचप्रमाणे प्रत्येक पर्यटन स्थळावरती हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी घेऊन केंद्र सरकारने त्या ठिकाणी आपल्या मिलिटरीच्या कॅम्प तिकडे बसवण्यात यावे। काश्मीरमध्ये सातत्याने हिंदूंना हिंदू म्हणून मारले जात आहे, त्यामुळे काश्मीरमध्ये तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी। आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत की पाकिस्तानला पुलवामा अटॅकनंतर जो धडा शिकवला होता त्याचप्रमाणे कठोर सैनिकी कारवाई करून पाकिस्तानला नष्ट करावे अशी समस्त हिंदूंची आणि देशवासियांची केंद्र सरकारकडे या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे। निश्चितपणे पाकिस्तानला सातत्याने भारतीय सरकारने धडा शिकवून सुद्धा आजही पाकिस्तानचा माज उतरलेला नाही आणि म्हणून हीच वेळ आलेली आहे की पाकिस्तान ज्या भाषेमध्ये समजेल अशा सैनिकी कारवाईच्या माध्यमातून पाकिस्तानवर कठोर कारवाई करावी, हेच याला उत्तर असणार आहे।